रोल ऑफ ऑर द फंक्शन ऑफ सायटोकायनिन आपल्याला पाहायचं. तर पहिला आणि महत्त्वाचा रोल म्हणजे सेल डिव्हिजन. इट प्रोमोट्स द सेल डिव्हिजन. पहिला आहे promote cell division, and beside this one it also helps to elongate the cell elongation हा सुद्धा याचा रोल आहे. दुसरा, it is very much helpful in the tissue culture technique. टिश्यू कल्चर टेक्निक जे आहे, टिश्यू कल्चरमध्ये ऑक्सिन आणि सायटोकायनिन यांचा रेशो बरोबर वापरून, कमी जास्त वगैरे वापरून यानुसार मग आयदर द रूट इनिशिएशन और स्टेम इनिशिएशन, स्टेम किंवा रूटची ग्रोथ जे जे पाहिजे असेल त्यानुसार, म्हणजे जास्त प्रमाणात काय पाहिजे, जसं मुळा, गाजर, बीट वगैरे यांची जर वाढ जास्त करायची असेल, रूट इनिशिएशन आवश्यक असेल तर ऑक्सिनचं प्रमाण जास्त घ्यायचं. स्टेम इनिशिएशन म्हणजे जसं कॅबेज आहे किंवा बाकी कोणते जे जसं शुगर केन आहे त्याच्यामध्ये आपण स्टेमचा वापर जास्त करतो हॉर्टिकल्चरमध्ये, मग त्यावेळेला सायटोकायनिनचं प्रमाण जास्त ठेवायचं. तर हा रेशो कमी जास्त करून आपण टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये कॅलसचं रूपांतर पहिल्यांदा रूटमध्ये किंवा स्टेममध्ये सहजपणे करू शकतो. हा दुसरा त्याचा ॲप्लिकेशन किंवा रोल ऑर फंक्शन. त्यानंतर तिसरा त्याला आपण मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन सुद्धा म्हणू शकतो. याला म्हणतात मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन. एका शब्दात जर हे फंक्शन लिहायचं असेल तर मॉर्फोजेनिक, इट हेल्प्स इन मॉर्फोजेनिक differentiation. Then the third function is that it controls apical dominance, and allows the lateral bud to grow. आपण पाहिलं की ऑक्सिनचा परिणाम काय असतो, सहसा ऑक्सिनचा इन्फ्लुएन्स आपण पाहिला होता की ही जी ग्रोथ होत असते प्ल्युमोलची किंवा शूटची, तर शूटमध्ये शूट टिपला किंवा रूट टिपला ऑक्सिन तयार होतो, आणि या ठिकाणी असणारं जर ऑक्सिन असतं ते ह्या लॅटरल बडला वाढू देत नाही. इट डज नॉट अलाउ द ग्रोथ ऑफ दिस लॅटरल बड until and unless there is oxygen at the tip. जेव्हा हे टीप आपण रिमूव्ह करतो तेव्हा ह्या लॅटरल बड मग त्या वाढू शकतात. हे ऑक्सिजन इकडे खाली आलं की आता अलाउ इट टू ग्रो दिस लॅटरल बड. पण हे मात्र उलट करतं, म्हणजेच कंट्रोल अपायकल डॉमिनन्स किंवा रिव्हर्सेस म्हटलं तरी चालेल, ते परिणामच त्याचा रिव्हर्स करतं. रिव्हर्सेस द अपायकल डॉमिनन्स हा तिसरा रोल आहे. त्यानंतर ॲब्सिशन लेअर जो आहे, जो सहसा एजिंग प्रोसेसमध्ये तयार होतो, ॲब्सिशन लेअर. तर ॲब्सिशन लेअर तयार होऊ न देणे हे याचं काम आहे सायटोकायनिनचं. म्हणजेच इट विल डिले, एजिंग होणारच आहे पण डिले करेल तो, म्हणजे एजिंग जे काही 1-2-3 वर्षात होणार आहे त्याला आणखीन थोडा कालावधी जाऊ शकतो जर सायटोकायनिन दिलं तर. दॅट इज डिले सेनेसन्स. आणि हा पहिल्यांदा याचा ज्यांनी शोध लावला आता सेनेसन्स डिले करतात हे सायटोकायनिन, ते होते रिचमंड आणि लँग. या दोघांनी हे शोधलं होतं, त्याच्यामुळे याला रिचमंड लँग इफेक्ट असं सुद्धा म्हणतात. तर ॲब्सिशन लेअरच मुळात तयार होऊ द्यायचं नाही, लीफ फॉल होणार नाही, एजिंग होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट रोल, इट फॉर्म्स द इंटरफॅसिक्युलर, जे काही इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम तयार होते, फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे काय, तर जेव्हा सेकंडरी ग्रोथ होत असते तेव्हा जे काही या ठिकाणी स्टेम असो किंवा रूट असो त्याच्यामध्ये असे व्हॅस्क्युलर बंडल्स असतात, असे सर्क्युलर अरेंजमेंट. तर यामध्ये या व्हॅस्क्युलर बंडलमध्ये इथे आतमध्ये एक कॅम्बियम असते, दिस इज कॉल्ड फॅसिक्युलर कॅम्बियम. म्हणजे आतल्या बाजूनी पूर्ण सगळे झायलम, हे सगळे झायलम, बाहेरच्या बाजूला फ्लोएम, आणि झायलम आणि फ्लोएमच्या मध्ये ही कॅम्बियम असते. दिस टाइप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल इज कॉल्ड ओपन टाइप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. सिंगल कॅम्बियम या ठिकाणी आहे, ही फॅसिक्युलर आहे. जेव्हा सेकंडरी ग्रोथची वेळ येते तेव्हा ह्या दोन फॅसिक्युलर कॅम्बियमच्या मध्ये असणारा जो टिश्यू आहे, इथे ह्या दोन व्हॅस्क्युलर बंडलच्या मध्ये असणारा टिश्यू, पण ह्या कॅम्बियमच्या या लिनियर याच्यात लाईनमध्येच, ह्याच लाईनमध्ये असणारा हा जो असेल मेरिस्टेमॅटिक बनतो. हा त्यावेळेला मेरिस्टेमॅटिक म्हणजे डिव्हायडिंग टिश्यू बनतो, इट बिकम्स मेरिस्टेमॅटिक अँड इट इज ड्यू टू दिस सायटोकायनिन. सायटोकायनिन जर प्रोव्हाइड केलं तर हा मेरिस्टेमॅटिक होतो आणि इट फॉर्म्स द इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. ही इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम तयार करतो. मग ह्या दोन्ही जुळतात आणि त्यानंतर मग आत आणि बाहेर सेकंडरी टिश्यू तयार करतात अँड देअर बाय द सेकंडरी ग्रोथ ऑकर. म्हणजे जे स्टेमचं किंवा रूटचं जी काही गर्थ वाढलेली असते ती सेकंडरी
टिश्यूमुळे आणि सेकंडरी ग्रोथमुळे. तर सेकंडरी ग्रोथ तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा ही इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम तयार होईल. तर ही तयार करण्याचा मुख्य रोल जो आहे फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम, इट इज ड्यू टू सायटोकायनिन. सायटोकायनिन हे घडवून आणू शकतो. and also the expansion of leaves, cells, expansion of cells हा सुद्धा त्याचा रोल आहे. सेलचं एक्सपान्शन घडवणे हे सुद्धा त्याचा रोल आहे. त्यानंतर इट ब्रेक्स द सीड डॉर्मन्सी. सीड डॉर्मन्सी जी आहे ती तो ब्रेक करतो. सहसा डॉर्मंट सीड असेल तर मग त्याचा डॉर्मन्सीचा पिरियड खूप जास्त असेल तर त्याचे जे काही जर्मिनेशन आहे ते डिले होईल. जर्मिनेशन डिले झालं तर मग आणखी त्याची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट व्हायला वेळ लागेल आणि पुन्हा फ्रुटिंगला वेळ लागेल. म्हणून हे अतिशय गरजेचं आहे की जी काही डॉर्मन्सी आहे, डॉर्मन्सी ऑफ द सीड ही ब्रेक करतो. ब्रेक करून अलाउ द सीड टू जर्मिनेट. जर्मिनेशन अलाउ करतो. जर्मिनेशन, सीड जर्मिनेशनसाठी हा आवश्यक आहे. म्हणजे जर त्या सायटोकायनिनची ट्रीटमेंट आधीच सीडला दिली असेल तर त्याचा डॉर्मन्सी पिरियड कट होतो आणि सीड लगेच जर्मिनेट होतात. हा आणखी एक रोल. त्यानंतर इट इंड्युसेस RNA सिंथेसिस. इट ऑल्सो इंड्युसेस RNA सिंथेसिस. RNA सिंथेसिस होतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे इट फॉर्म्स RNA सिंथेसिस करून फॉर्मेशन ऑफ कॅम्बियम, फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. तर इतके सगळे याचे रोल आहे. एक 7-8 रोल सायटोकायनिनचे सुद्धा आहे की जो असे वेगवेगळे फंक्शन करतो. म्हणजे केवळ फक्त इट प्रोमोट सेल डिव्हिजन, जसं त्याचं नाव आहे सायटोकायनिन, सायटोकायनेसिस घडवून आणतो म्हणून, तर फक्त सेल डिव्हिजन एवढाच त्याचा रोल नाही तर टिश्यू कल्चरमध्ये सुद्धा चांगला रोल आहे. सेल डिव्हिजनच्या सेल इलॉंगेशनच्या मार्फतच रूट किंवा स्टेम इनिशिएशन घडवून आणू शकतो अलॉंग विथ ऑक्झिन आणि त्यालाच मॉर्फोजेनिक डिफरन्शिएशन म्हणतात. इट ऑल्सो कंट्रोल्स द ऑर रिव्हर्सेस द अपायकल डॉमिनन्स. म्हणजे अपायकल डॉमिनन्स राहू देत नाही, लॅटरल बर्डला ग्रोथ घडवून आणतो. त्यानंतर ॲब्सिशन लेअर हा जो तयार होत असतो तो तयार होऊ देत नाही, मीन्स डिलेज द सेनेसन्स ऑर एजिंग अँड फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम अँड एक्सपान्शन ऑफ द सेल्स. Then dormancy of seed also break and allow the seed germination and also induces RNA synthesis. So this is the role or function of cytokinin.